डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह लोकार्पण सोहळा संपन्न। नमस्कार, लोकास्था न्यूजमध्ये आपलं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात नूतनीकरण व लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी खासदार अजित गोपछडे, खासदार रवींद्र चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद पाटील बोंढारकर व तसेच महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महानगरपालिकेतर्फे सर्व महापौर यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला। पाहूया याविषयीचा वृत्तांत। कला क्षेत्रातील हिरांना शोधून या कार्यक्रमाला उपस्थित समस्त रसिक प्रेक्षकांचं या ठिकाणी स्वागत आहे। कलेचे दैव राष्ट्रातील कला आणि सांस्कृतिक परंपरा खरं तर खूप समृद्ध आणि वैविध्यपूर्ण। श्री बोरीकर, श्रावणी मुळी, रेणुका अपस्तंभ हार्मोनियम वरती आहे। श्रीराम आणि आगमन झालंय। टाळ्यांच्या जोरदार गजरात त्यांचंही आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करणार आहोत। नमन नटवरा विस्मयकारा त्याच्या या विचारपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं सुरुवात करणार आहोत। या नांदीला सुरुवात होण्यापूर्वी मी आपल्या सगळ्यांना परिचित करून देते। आपण या नांदीला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। या नांदीला सुरुवात होण्यापूर्वी मी आपल्या सगळ्यांना परिचित करून देते। कोणी सांगा मामा ए भाई मोबाईल 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 का मैं ढकला ढकली करू नका हां मागे मागे या बरोबर तुम्ही जवळ घे कॅमेरा हां महानगरपालिकेच्या वतीने नांदेडमध्ये हे शंकरराव चव्हाण सभागृह याचं नूतनीकरण करण्याचं आणि त्यातून त्याचं उद्घाटन करण्याचा मनोदय हा आयुक्त महापालिका यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला होता। आणि त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये या सभागृहाचं आज पुनर्लोकार्पण ज्याला म्हणू ते करण्यात आलेलं आहे। अति सुंदर प्रेक्षागृह झालं आहे। साधारण 850-900 क्षमता असलेलं हे अद्यावत असे वातानुकूलित सभागृह झालेलं आहे। नांदेडवासियांची गरजही होती ते चांगलं मेंटेन व्हावं अशी आमची भावना आहे। आणि नांदेडच्या वैभवामध्ये भर टाकणारी वास्तू अगोदर होतीच, पण ते अद्यावत झाले हे लोकांसाठी अतिशय चांगली बाब आहे। गेल्या 20 वर्षापूर्वी आपण या ठिकाणी नाट्य संमेलन घडवलं होतं आणि नांदेडकरांना फार मोठी मेजबानी होती। तेव्हापासून असं काही घडलेलं नाही, तर आता राजकीय नाटकं चालूच असतात, बाकीची नाटकं आणण्याचा प्रयत्न करू आम्ही। नाही, आरोप करायचा प्रश्न कुठे आहे? असं आहे, मतभिन्नता असू शकते ना, विकासात्मक कामासंदर्भामध्ये वेगवेगळी मतं असू शकतात। या व्यक्तिगत काय याच्यामध्ये असं आहे, शेवटी विकास साध्य झाला पाहिजे हा आहे। आणि विकास साध्य करताना जी लोकशाही मार्गाने ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या झाल्या पाहिजे अशी अपेक्षा आहे। मग कारवाई करावी ना, ज्या ठिकाणी असं दिसत आहे त्या ठिकाणी चौकशी करून कारवाई झाली पाहिजे। डीपी प्लॅन तर आवश्यक आहे ना, प्राधिकरण करा किंवा न करा हा विषय नाही आहे। डीपी प्लॅन हा विषय सर्वस्तर वेगळाच आहे। डेव्हलप नियोजन कुठल्याही गोष्ट करताना
त्याचा एक आराखडा करावा लागतो आणि DP डेव्हलपमेंट प्लॅन हा नियोजनाचा भागच आहे. त्यामुळे DP प्लॅनचा आणि प्राधिकरणाचा संबंध तसा नाही आहे.